पुण्याच्या हडपसर परिसरात एका रुग्णालयाच्या आवारात एक टायमर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्याने बुधवारी 13 मे संध्याकाळी मोठी खळबळ उडाली होती। या घटनेनंतर पुणे पोलीस, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, दहशतवाद विरोधी पथक तसेच पुणे गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला। यावेळी रात्री उशिरा ही संशयित वस्तू सुरक्षितपणे निकामी करण्यात पोलिसांना यश आले आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। पण त्यानंतर ही वस्तू ठेवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू झाला। अखेर एटीएसने या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे। या प्रकरणात आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। प्राथमिक माहितीनुसार वैयक्तिक रागातून आरोपीने रुग्णालयाला लक्ष्य केलं असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। यापूर्वी तपासात पोलिसांनी 100हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, तसेच सीसीटीव्हीतील संशयित हालचाली पाहून 15 ते 18 जणांची चौकशीही केली। आता अखेर तांत्रिक पुराव्यांमुळे आरोपीच्या चेहऱ्यावरून पडदा उठला असून आरोपीची खरी ओळख पटली आहे। त्यानंतर त्याला नागपूरमधून अटक करण्यात आली आहे। पण अद्याप आरोपीने हे कृत्य का केलं याबाबत आता चौकशी सुरू आहे। शिवाजी राठोड असे संशयित आरोपीचे नाव असून त्याला नागपूरमध्ये सापळा रचून अटक करण्यात आली आहे। पुणे येथील उषा किरण रुग्णालयात बॉम्ब ठेवणारा शुक्रवारी राठोड नावाचा संशयित आरोपी हा आझाद हिंद एक्सप्रेसने नागपूरला येणार असल्याची माहिती एटीएसला समजली। त्यानंतर फलाट क्रमांक 6 वर त्याला अटक करण्यासाठी एटीएसने सापळा रचला। आझाद सिंह एक्सप्रेस नागपूर रेल्वे स्थानकात दाखल झाली। राठोडला एटीएसने ताब्यात घेतल्याचं सांगण्यात आलं। अद्याप या प्रकरणाची अधिकची माहिती एटीएसने अधिकृतरित्या दिलेली नाही। सध्या प्राथमिक माहितीनुसार राठोडने जुन्या वादातून हे कृत्य केल्याचं समोर येत आहे। मात्र एटीएस त्याची कसून चौकशी करत असून लवकरच या प्रकरणाचा अधिकृत उलगडा होईल असं बोललं जात आहे। साप्ताहिक पोलीस फॉरेनच्या स्थानिक बातम्या आणि व्हिडिओ नक्की पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या स्थानिक बातम्यांचे व्हिडिओ आमच्या